पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा शपथविधी घेऊन जवळजवळ आता 12 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि या 12 वर्षामध्ये त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत, अनेक राजकीय आर्थिक घडामोडी घडलेल्या आहेत। मात्र सामान्य नागरिक या 12 वर्षाच्या प्रवासाकडे कसे पाहते हा आपण आज जाणून घेणार आहोत। दादा, कसे पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींना 12 वर्षांची कारकिर्दी आहे त्याकडे कसे पाहता? त्यांना भरपूर त्यांनी सहकार्य केलेले, लाडक्या बहिणीचे पैसे पेन्शन स्वरूपात दिलेले, एसटी महामंडळाच्या अर्धा तिकीट महिलांना केलेले, अजून परदेशी दौरे जे योजना होत्या त्या महाराष्ट्राकरता भारताकरता आणलेले आहेत आणि रस्ते, समृद्धी महामार्ग, वंदे मातरम ट्रेन अशा भरपूर सहकार्य, मेट्रोचे सहकार्य, हे सगळे दृष्टिकोने त्यांचं योग्य योगदान लाभलेलं आहे। तुम्ही म्हणताय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एवढी कामं केली आहे, मात्र त्यांना अनेकदा टीका देखील सहन करावी लागते। अनेकदा लोकांकडनं सांगितलं जाते की पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाले तेव्हापासून महागाई वाढली अशी टीका त्यांच्यावर वारंवार केली जाते। महागाई ते वाढले ते तिथं कमी व्हायला पाहिजे, बेरोजगारी कमी व्हायला पाहिजे, सामान्य नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनात पंतप्रधानांचं योगदान योग्य आहे। अजून काय काय कामं झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं, त्यामुळे देशात आपली अजून सुधारणा होईल? बेरोजगारी हे महत्त्वाचा प्रश्न आहे आणि महागाई या दृष्टीने दोन्हीकडनं विचार केला पाहिजे, त्याचे योगदान मिळालं पाहिजे। पुढच्या टर्म मध्ये देखील पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच आले पाहिजे का? यावा अशी आमची इच्छा आहे। किती देताल तुम्ही त्यांच्या पंतप्रधानांची? त्यांनी शपथ घेऊन 12 वर्ष झाले, तुम्ही 10 पैकी किती गुण देताल त्यांच्या? ते आता कसं मी नाही सांगू शकत त्या गोष्टी। सामान्य नागरिक म्हणून तुम्ही किती देताल? 8-9% देऊ शकतो। त्यांचा आतापर्यंतचा प्रवास चांगला आहे आणि त्यांच्या म्हणजे कार्यावरती सगळे लोक म्हणजे आपली जनता हे आहे म्हणजे समाधानी आहेत। फक्त जे ते आश्वासन देतात त्याची पूर्तता व्हावी अशी जनतेची इच्छा असते। आणि आपण या 12 वर्षाच्या मध्ये आत्ताच आपण पाहतो गेल्या कित्येक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका देखील केली जाते की त्यांनी महागाई वाढली आहे जेव्हापासून ते पंतप्रधान झाले, असं वाटतंय का तुम्हाला? आता ते कसं आहे, आधीचं सरकार जे होतं तेव्हा महागाई होतीच, पण ते असं विरोधक असतात ना, ते सरकारवरती असं ते टीका करतातच ना, म्हणजे जनता म्हणजे टीका हे चालूच असतं म्हणजे। पण त्यांचं एकूण हे म्हणजे कार्यकाल तो एक समाधानकारक आहे आणि सगळी जनता त्यांच्या कार्यावर खुश आहेत। सामान्य नागरिकांचे कोणते प्रश्न आहेत ते अजून सॉल्व्ह करायचे बाकी आहेत आणि ते केले पाहिजे? आता सामान्य नागरिकांचे प्रश्न म्हणजे एक म्हणजे पहिलं बेरोजगारी आणि दुसरं हे बेरोजगारीच मुख्य आणि शिक्षणाचं जरा अजून चांगलं व्हावं, म्हणजे जे गरीब घरचे असतात त्यांना अजून जास्त उच्च शिक्षण मिळावं, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते ना, म्हणजे तर शैक्षणिक जरा चांगलं हे व्हावं वाढ। त्यांचा ते प्रवास चांगला आहे, त्यांच्याबद्दल काय आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये। पण ते लाडक्या बहिणीचे पैसे येतात, ज्यांना श्रीमंत आहे त्यांना त्यांनी पैसे दिले, आम्हाला अजून आम्ही हातावलं, आमचं पोट आहे, आम्हाला अजून जसं चालू झालं लाडक्या बहिणीचं पैसे तसं आम्हाला 1 रुपया पण नाही। त्यांनी चौकशी करावं, त्यांना काही पण आलं नाही ना 1 रुपया सुद्धा, त्या लेडीजना त्यांनी पण चौकशी करावं, त्यांना पण काहीतरी मदत करावं। श्रीमंत लोकांना यायला लाडक्या बहिणीचे पैसे, आमच्या हातावलं पोटांचे फॉर्म भरून झाले, केवायसी झाले, तरी 1 रुपया पण मला आलेला नाही। विकास झाला असं ते म्हणतात, आम्ही विकास केला, गोरगरिबांना आम्ही पैसे दिले, योजना हे केल्या, कोणाला दिले? जे त्याच्यात गरीब पण त्यात गेले, श्रीमंत गेले, बाकीच्या गरिबांचा आमच्या सारख्यांचा हाल, आमच्या गरिबांना कुठे दिले? काय अपेक्षा आहेत आता, काय कामं केली पाहिजे? त्यांनी चांगलं करावं, सिलेंडर स्वस्त करावं, तेल स्वस्त करावं, अन्नधान्य स्वस्त करावं, एवढेच अपेक्षा आहे, दुसरं काही नको आम्हाला। सोनं दागिनं स्वस्त होऊ किंवा महाग होऊ त्याची अपेक्षा नाही, फक्त धान्य स्वस्त व्हावं आणि तेल बिल ते सगळं, दुसरं काही नाही। किती गुण देतात त्यांच्या कामाला? त्यांच्या कामाला 10 पैकी 7 तरी माझ्याकडनं आहे। खूप चांगला होता, खडतळ प्रवास होता, पण त्यांनी तो व्यवस्थितरित्या पार केलेला आहे। काय काय कामं अजून आहेत जी झालेली नाहीये त्यांनी केली पाहिजे? ऍक्च्युली जसं पुण्याच्या बाहेरचं आपण वाढत चाललेलं गावं बघतोय किंवा जी आता गावं
12 गावं 25 गावं आली होती, म्हणजे ओंडरी पिसोळी म्हणा किंवा बाहेरचं हंडेवाडी म्हणा, ही जी गावं आली आहेत आता त्यांनी, तर त्या गोष्टींवर त्यांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे ग्राउंड लेवलला, की कुठं कामं झाली नाहीयेत, कुठं कामं व्हायला पाहिजेत. कारण की उद्या जर तुम्ही टॅक्स लावणार आहात तर तो टॅक्स व्यवस्थित तुम्ही घेताय याचा आम्हाला बेनिफिट तर त्या तिथल्या लोकांना मिळालं पाहिजे, की जेणेकरून पाणी मिळालं पाहिजे, पाणी, वीज आणि मूलभूत सुविधा तर मिळाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे त्या गोष्टींवर जरा जास्त फोकस करणं गरजेचं आहे. पंतप्रधान म्हणतात की आम्ही विकास केला, विकास झालाय असं वाटतंय का? हो, नक्कीच. कारण की तुम्ही जर इंटरनॅशनल लेवलला जर मार्केटमध्ये बघितलं तर आपली स्टेज आता आपण कुठल्या स्टेजला आहोत हे जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, आधी आपला पंतप्रधान लोकांच्या मागे उभं राहायचा, आता बाकीचे पंतप्रधान आपल्या पंतप्रधानाच्या मागे उभे राहतात. ज्या वेळेला ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान तुमच्या नरेंद्र मोदींबद्दल बोलतो की नरेंद्र मोदी इज द बॉस, त्यावेळेलाच तुम्ही समजून जा ना की तुमची मार्केटमध्ये व्हॅल्यू काय आहे. आता मान्य आहे की त्यांचे खर्च होतात, भारतीय इंटरनॅशनल दौऱ्यांना खर्च जास्त होतात. आता तो माणूस जाणार म्हणजे त्याच्याबरोबर सिक्युरिटी जाणार, पत्रकार जाणार, मीडिया जाणार, या सगळ्यांना घेऊन जाणं म्हणजे खर्च आहेच ना. पण तुमची त्यावेळेला इंटरनॅशनल फेजमध्ये, स्टेजमध्ये तुमची किंमत किती आहे हे जास्त मॅटर करतं. तुम्ही म्हणताय विकास त्यांनी केला, मात्र जेव्हापासून ते पंतप्रधान झाले त्यांच्यावर टीका देखील होती की त्या पंतप्रधान झाल्यापासून महागाई वाढली अशी त्यांच्यावरती टीका केली जाते. मॅडम, श्रीकृष्णावर पण टीका झाली होती, त्यांनी महाभारत घडवून आणलं म्हणून. बरोबर आहे ना. कौरवांचं जे वडील होते त्यांनी सुद्धा श्रीकृष्णाला मारण्यासाठी सुद्धा प्लॅन केला होता. जेव्हा युद्ध झालं त्यावेळेला दुर्योधनच्या आईने कृष्णाला शाप दिला होता. मग हे शाप तर नॉर्मल आहेत आणि त्यांचंही तसं म्हणणं आहे की जर देशाचं भलं होत असेल तर मला जरी मारलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही, मला शिवाय दिल्या तरी मला प्रॉब्लेम नाही, कारण त्यांच्याकडे तेवढा वेळच नाहीये. मॅडम, 10 पैकी किती गुण देताल तुम्ही त्यांच्या कामात? 9 out of 10. आम्ही सामान्य माणूस असं पाहतो की काही कमी झालेलं नाही, उलट महागाई वाढलेली आहे. आज तुम्ही बाजार तर कालचा भाव आज नाही, आजचा भाव उद्या नाही. मग तुम्ही ते कमी करा ना. आम्हाला ते बाकीचं दाखवून काय, इकडे रोड केले, इकडे मेट्रो केले, तिकडे काय सामान्य माणूस जातो का दिल्लीला, अहमदाबादला? मात्र त्यांच्याकडनं सांगितलं जातं आम्ही विकास केला, मेट्रो केलेत, आम्ही डिजिटल पद्धतीने कर्जावर खिशात काय, डेबिट कार्ड कसं वापरतात मुलं आमची, फक्त खर्च करतात. खिशात काय, जेव्हा बिल येईल तेव्हा कोकलतात, मग बाप्पा द्या पैसे आम्हाला. हे सगळं कर्ज बाजारी चाललंय, काही नाही त्याच्यामध्ये. काय काय कामं केली पाहिजे, तुम्ही काय एवढे निराश आहे? म्हणणं सामान्य माणसाला चांगलं जगता येईल अशी तुम्ही महागाई पहिली कंट्रोल करा. सामान्य माणसाला जगेल असं करा. सगळ्याचे रेट कमी करा. सगळ्याचेच रेट वाढतात, विजेचा वाढतोय, सगळ्याचा वाढतोय, बसचा वाढतोय, ते कमी करा. काही ठिकाणी आता तिकडे तुम्ही फ्री केले आता महिलांना, तामिळनाडू, त्यांना परवडतं ना, आपल्याला का नाही परवडत? मग आपल्याला कमीत कमी 50 करा ना. सिनियर सिटीजनला तरी काय द्या ना, काही नाही देत. ते ह्याची योजना आहे, पंतप्रधान योजना 5 लाखाची, तिथं गेले तर तुम्हाला लागू नाही म्हणतात. आता मी 85 झालं तरी मला लागू नाही म्हणतात. ते आणा ते कागदपत्र गोळा करत कोण बसणार? जर तुम्ही वय बघून त्याला द्या ना, की आम्ही काय म्हणतो का आम्हाला काय फुकट द्या, ती काय सोयी आहे त्याप्रमाणे द्या. काही देत नाहीये. मी माझं ऑपरेशन 1-1.5 लाख करून माझे खर्च करून घेतलं, काही उपयोग नाही. सगळ्या स्कीम बोगस आहे. किती अंक देताल? 10 पैकी किती देताल? काही नाही, त्यांना 5 पण नाही अंक देऊ शकत, काही उपयोग नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा शपथ घेऊन जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झालेले आहे. आपण आता लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहे आणि लोकांच्या अशा संमिश्र अशा प्रतिक्रिया आलेल्या आहे. काही लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कामाचं कौतुक केलेलं आहे, मात्र काही लोकांनी संताप देखील व्यक्त केलेला आहे. देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, त्यामुळे नागरिकांनी संतप्त देखील अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहे. तुम्हाला काय वाटतं, हा पंतप्रधानांचा प्रवास कसा वाटतो? नक्की कमेंट करून सांगा. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.